मित्रांनो, रामकृष्ण हरी. शेती परिवर्तन आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्व आपल्या शेवगा शेतकऱ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, आता आपला माल संपलेला आहे आणि कटिंग चालू झालेली आहे. म्हणजे आपल्याला पुढील बाराचं नियोजन करायचं, त्या हिशोबाने आपल्याला कटिंग करणं गरजेचं आहे. आपण आता या आपल्या झाडांना आता 4थं वर्ष चालू झालेलं आहे आणि कटिंग कशा प्रकारे केली त्या विषयावर आपण आज बोलणार आहे. बऱ्याच मित्रांना नवीन मित्र आहे त्यांना कटिंग कशी करायची ते पण माहीत नाही. आपण ते पण सांगितलं त्यांना फोनद्वारे, फोटो पण पाठवले काहींना. आणि आता आज आपण आपल्या प्लॉटमध्ये कटिंग करतोय. प्रत्यक्ष करायचं काय ते पण तुम्हाला सगळं दिसणार आहे. आता हे झाड आहे समजा आपलं. आपण इथं मित्रांनो सुरुवातीला 12x6+2 अशी लागवड होती आपली. आता आपल्या झाडांना 4थं वर्ष लागल्यामुळे आपण एक झाड कमी करतोय. आता हे झाड आपण नंतर तोडून घेणार आहे 2 दिवसांना. तर आपलं म्हणजे 12x6 असं अंतर होणार, कारण या पण झाडाचा आता भरपूर असं विस्तार होणार. तुम्ही बघू शकता झाडाचं स्टंप वगैरे कसं तयार झालेलं आहे एकदम. आणि बऱ्याच मित्रांचं म्हणणं काय आलं, सर आम्ही छाटणी पण करतो, सगळ्या गोष्टी होता, पण झाडं आमची जास्त उंच जातात. आपल्याला ते होऊन द्यायचं नाही. त्याच्याच करता आज आपण छाटणी करताना मुख्य आपण आता जी छाटणी करतोय, बऱ्याच मित्रांनी काय केलं, खालून 1 फुटावून कापलेलं आहे. तशी पण छाटणी चालते. पण आता समजा पाणी पाऊस कमी असला आणि आपल्या झाडाचं परत आपल्याला लवकर स्टोरेज तयार व्हायला वेळ जातो, म्हणून आपण अशी पंजा छाटणी म्हणतो त्याला. आपल्या आधी 4 फुटावर छाटणी जवळजवळ असं समजा तुम्ही. तर छाटणी करताना तिरपा काप करायचा आपल्याला. जो आपण काप घालतो ना, हा तिरपा ठेवायचा, म्हणजे जेणेकरून पावसाचं पाणी याच्यात मुरणार नाही, चिरणार नाही, म्हणजे जेणेकरून ती साडाची भीती असते. हे बघा आता याच झाडात मी एक भाग दाखवतो तुम्हाला. ते मागच्या वर्षीचे छाटणीचा फोटो आहे इथं. मागच्या वर्षी छाटणीचा फोडे आहे. हे बघा हे कसं झालेलं आहे. आता हा भाग पण कट करायचा आपल्याला, पण हे दाखवायकरता आपण ठेवलेलं होतं. आता याच झाडाची दुसरी बाजू दाखवतो तुम्हाला. याच झाडाची आपण दुसरी बाजू अशी तिरपीच केलेली. आपण एका झाडाला आपण मुख्य फाट्या आता 1 2 3 4 आणि हे साईडचे त्याचे जे बुंदे ते ठेवलेले, असे 5-6 बुंदे ठेवलेले. आणि जो मध्ये जाणारा स्टंप मित्रांनो बघा, आपण हा मागच्याच वेळेस काढून टाकलेला आहे. तर हा स्टंप ठेवायचा नाही आपल्याला, जेणेकरून झाडाला साईडच्या फाट्या ठेवायच्या आपल्याला, म्हणजे झाड आपलं जास्त उंच जाणार नाही. हा मधला स्टंप सरळ गेला, तो वाकत पण नाही आणि शेंग तोडायला पण अडचण येते. अशा प्रकारे करायचं. आता हे समोर हे उदाहरण एक तुम्हाला एक मोठं झाड दाखवतो. हे बघा, आता समजा हे झाड आहे. या झाडाचं खोड पण असं एकदम स्ट्रॉंग झालेलं आहे. म्हणजे हे झाड आपल्याला आता पुढील बाराला कमीत कमी आपल्याला 30 ते 40 किलो उतरलंच पाहिजे, उतरणार एवढा आपल्याला विश्वास आहे. हे बघा मित्रांनो, आता बघू शकता तुम्ही, या झाडाचा पण आपण तिरपाच भाग घेतलेला आहे. मागच्या पहिली जुनी छाटणी होती इथं. ही मागच्या वर्षी कटिंग केलेली होती. आता याच्याच वरून आपण साईडने केली, इथून साईडने त्याला डोळे फुटणार आहे अशा प्रकारे केलंय. या बघा, हे मधलं बघू शकता तुम्ही, मधलं आपण स्टंपच काढून टाकलेलं आहे मागच्याच वेळेस. हा स्टंपच ठेवायचा नाही आपल्याला, म्हणजे जेणेकरून झाडाची उबट वाढ होणार नाही आणि आपल्याला साईडच्या फाट्या ठेवायचं, म्हणजे झाड आपलं छाटणी करताना असं द्राक्षाच्या बागवाने आडवं दिसलं पाहिजे. आता समोर तुम्ही बघू शकता, समोर कॅमेरा दाखवतो मी तुम्हाला. कॅमेऱ्यात झाडाचे फोटो कसे दिसत आहे बघा तुम्ही, खोडांची लाईन. हा, अशा प्रकारे आपल्याला हे करायचं. आता मित्रांनो राहिला प्रश्न आपला, हे मध्ये जे वेस्टेज मटेरियल पडलेलं आहे याचा, हे मध्ये जे आता आपले भरपूर अशी पोळ पडलेली, म्हणजे याला एकदा दोनदा नाही, कमीत कमी आपल्याला 2 महिन्यापर्यंत याला 4 वेळा रोटर मारावं लागणार. तेव्हा या काडक्यांचा पूर्ण भुगा होऊन जाणार आहे. पहिल्या रोटरला सुरुवातीला अडचण येते, थोडीफार सुटतं मोठे मोठे लाकडं. नंतर पूर्ण पुढच्या रोटरला पूर्ण बारीक होऊन जाऊन त्याच्यानंतर पुढच्या रोटरला अजून बारीक होत चालतात. तर अशा प्रकारे तुम्हाला नियोजन करायचं आहे. बघू शकता तुम्ही, आणि भरपूर अशी स्ट्रॉंग आहे आपली आहे. आणि याचा फायदा आपल्याला काय होणार, गेली आपण मित्रांनो 10 ते 12 वर्षापासून हाच प्रयोग करतोय. पूर्ण हे जमिनीतच दाबून देतोय. नंतर आपल्याला बेड तयार करायचा पुन्हा. आता हा बेड आहेच आपला जुना, पण परत 2 नांगराच्या पालट्या म्हणून आपण ते करणार. त्याच्यावर पण आपण व्हिडिओ बनवू. त्या गोष्टीला वेळ आहे आपल्याला. आता याच्यावर आपला ट्रॅक्टर फिरणार आहे, तुम्हाला दिसणार आहे प्रॅक्टिकल ट्रॅक्टर कसा फिरतोय काय, आणि पूर्ण फाट्यांचा भुगा कसा होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला नियोजन करायचं मित्रांनो. आणि आता स्प्रे घ्यायचा आपल्याला याच्यावर. 2 दिवसात आपण या खोडांवर लगेच स्प्रे घेणार. आता याला काय करायचं, आपल्याला क्लोरो 50% वाला घ्यायचं आहे. 1 लिटरला 2 मिली. आणि कोणतं पण बुरशीनाशक घ्या, साप पावडर घेऊ शकता तुम्ही, रोको घेऊ शकता किंवा M45 घेऊ शकता. असे कोणतं पण एक बुरशीनाशक 2 ग्रॅम लिटरला घ्यायचं आणि झाडाचं पूर्ण खोड असं धुवून काढायचं. म्हणजे जेणेकरून झाडामध्ये जे अंडे वगैरे असतील ते किंवा आळी राहिलेली असेल ती पूर्ण नायनाट होऊन जाईल, म्हणजे आपली नवीन कोंब यायला सुरुवात आहे. समजा हे झाड आहे आपलं, याच्या जी साल आहे थोडी वाळल्यानंतर याच्या आळी अंडी घालते, याच्यात ती आळी लपणार नाही. हे पूर्ण व्यवस्थित असं स्प्रेनं वल्ल झाल्यानंतर पूर्ण सगळं तुमचं
मरून जाणार आहे. आणि तुम्हाला आता प्रत्यक्ष मी एक झाड कापून दाखवणार आहे. आता आपलं कटिंग तर चालूच आहे, पण प्रत्यक्षात पण तुम्हाला सांगतो मी कशी कटिंग करायची. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला एक झाड कापून दाखवतो. ही कात्री आपली, या कात्रीनं आपल्याला कटिंग करायची म्हणजे झाडाची चिर पळणार नाही. हे बघा, कात्रीनं झाड चिरपळत नाही. काय त्यांना बरेच शेतकरी करता आपली, ज्यांना कात्री उपलब्ध होत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला कटिंग करायची मित्रांनो. आणि ह्यामध्ये हे बघा, आपण मागच्या पाळीला पण इथला स्टंप काढून घेतलेला आहे मधला, म्हणजे जेणेकरून झाडाची वाढ उबट होणार नाही. ते बघा मित्रांनो, आपण अशा प्रकारे याची छाटणी केलेली बघू शकता तुम्ही. पूर्ण आपण साईडच्याच फाटे ठेवलेले, मधलं कट करून घेतलेले, म्हणजे जेणेकरून आपलं झाड उबट वाढ होणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला कटिंग करायची. कोणाला काही अडचण आल्यास मित्रांनो जरूर कॉल करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबा. रामकृष्ण हरी.